कहाणी सोमवाराची. गणपतीची कहाणी म्हटलेली आहे मी, आपला तेवढा वेळ जाऊ नये म्हणून. कहाणी सोमवाराची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत असे. या राजाच्या 4 सुना होत्या. 3 आवडत्या व 1 नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टे, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे बेडे दिले. गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही रात्री गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाईबाई कुठे जातात? महादेवाच्या देवळी जातो. शिवामुठी वाहतो. यानं काय होतं? व्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य तडीच जातं. मुलं बाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्या बरोबर येते. त्यांच्या बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, कसला ग बायांनो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, बेलाची 2 पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठी ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्याच तीळ, तिसऱ्याच मूग, चौथ्याच जव आणि 5वा आला तर सातू शिवामिठीसाठी घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्यांनी नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घराहून आणण्यास सांगितलं. या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. सासऱ्यानं संध्याकाळी विचारलं, तुझा देव कुठं आहे? आवडतीनं सांगितलं, माझा देव फार लांब आहे. वाटा फार कठीण. काटे कुठे आहेत, साप आहेत, वाघ आहेत, तिथं माझं देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. त्यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडित खांब झाले. हंड्या झुमरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, व्रतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून शिवाला मूग वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम झालं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळी पहाव्यास गेला. नावडतीची पूजा झाली. ती झाल्यावर माणसं बाहेर गेली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाच दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.